नमस्कार विद्यार्थ्यांनो, या व्हिडिओमध्ये आपण इतिहास या विषयातील घटक 5 अभ्यासणार आहोत। या घटकात जैन धर्म, बौद्ध धर्म, महाकाव्यांचा कालखंड व चार्वाकादी पंथांचा उदय व विकास कसा झाला, त्याचा इतिहास आणि तत्त्वज्ञान आपण समजून घेऊ। हा अभ्यासक्रम केवळ परीक्षेच्या दृष्टीनेच नव्हे तर स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठीही उपयुक्त ठरणार आहे। 1. जैन धर्माचा उदय व विकास। जैन धर्म हा भारतातील सर्वात प्राचीन धर्मांपैकी एक आहे। त्याच्या उत्पत्तीबद्दल मतभेद असले तरी हा धर्म वैदिक परंपरेइतकाच जुना मानला जातो। जैन हा शब्द जीन या संकल्पनेतून आला आहे। जीन म्हणजे ज्यांनी आपल्या इंद्रिय, वासना, राग, द्वेष, मोह, लोभ यांवर विजय मिळवला आहे असे महापुरुष। अशा विजेत्यांना तीर्थंकर म्हटले जाते। जैन परंपरेनुसार एकूण 24 तीर्थंकर झाले। त्यातील शेवटचे तीर्थंकर वर्धमान महावीर होते। प्राचीन काळातील उदय। जैन धर्माची बीजे अत्यंत प्राचीन काळात पेरली गेली। ऋषभदेव, अरिष्टनेमी, पार्श्वनाथ यांसारख्या तीर्थंकरांनी या धर्माचा पाया भक्कम केला। पार्श्वनाथ हे 23वे तीर्थंकर होते। त्यांनी अहिंसा, सत्य, अस्तेय व अपरिग्रह ही 4 व्रते सांगितली। पुढे महावीर स्वामींनी त्यावर ब्रह्मचर्य हे 5वे व्रत जोडले व पंचमहाव्रतांच्या माध्यमातून जैन धर्माची शिकवण अधिक संपूर्ण केली। महावीरांचा प्रभाव। वर्धमान महावीरांचा जन्म इ.स. पूर्व 6व्या शतकात झाला। त्या काळात समाजात अनेक दोष निर्माण झाले होते। वेदांवर आधारित ब्राह्मण धर्मात यज्ञयाग, कर्मकांड, पशुबळी, जातीभेद, अंधश्रद्धा यांचा प्राबल्य होता। सामान्य लोकांना या सर्व गोष्टी जड वाटत होत्या। अशा स्थितीत महावीरांनी अत्यंत सोपा, आचारप्रधान व जनाभिमुख मार्ग सांगितला। त्यांनी उपदेश केला की प्रत्येक जीवामध्ये आत्मा आहे आणि सर्व आत्मे समान आहेत। कोणत्याही जीवाला इजा करणे म्हणजे स्वतःच्या आत्म्याला दूषित करणे होय। त्यामुळे अहिंसा परमो धर्म हे त्यांचे सर्वोच्च तत्त्व ठरले। जैन धर्माची तत्त्वे। महावीरांनी सांगितलेली मुख्य तत्त्वे म्हणजे अहिंसा, सत्य, अस्तेय, अपरिग्रह व ब्रह्मचर्य ही 5 व्रते जैन साधकांनी पाळायची असतात। याशिवाय अनेकांतवाद, सत्याला अनेक पैलू असतात, व संवादवाद, कोणतीही गोष्ट विविध दृष्टिकोनातून सांगता येते। या तत्त्वज्ञानामुळे जैन धर्म व्यवहार्य ठरला। जैन धर्माचा विकास। महावीरांच्या निधनानंतर त्यांचे शिष्य संघरूपाने एकत्र आले। या संघांमुळे धर्माची शिकवण लोकांपर्यंत पोहोचली। कालांतराने जैन धर्म 2 पंथात विभागला। 1. दिगंबर पंथ, यात साधूंनी वस्त्र न धारण करता पूर्ण दिगंबर राहणे आवश्यक मानले। 2. श्वेतांबर पंथ, यात साधूंना पांढरे वस्त्र धारण करण्यास परवानगी होती। या 2 पंथांच्या भिन्न मतांनंतरही धर्माचे मूलतत्व मात्र तेच राहिले। जैन धर्माने साहित्य, कला व वास्तुकलेवरही मोठा प्रभाव टाकला। आगम ग्रंथ, तत्वार्थसूत्र यांसारखी जैन धर्मग्रंथे महत्त्वाची आहेत। जैन मंदिरांची शिल्पकला भारतात अद्वितीय मानली जाते। पालिताना, शत्रुंजय, दिलवाडा ही मंदिरे त्याची उदाहरणे आहेत। समाजजीवनावर परिणाम। जैन धर्मामुळे समाजात अहिंसा, करुणा, सत्य, अपरिग्रह यांना मोठे महत्त्व मिळाले। व्यापार, उद्योगधंद्यात प्रामाणिकपणा व संयम या जैन मूल्यांचा प्रभाव दिसून येतो। अनेक जैन व्यापारी व दानशूर व्यक्तींनी समाजोपयोगी कामे केली। निष्कर्ष। जैन धर्माचा उदय हा भारतातील धार्मिक सुधारणांचा एक महत्त्वाचा टप्पा आहे।
त्याने वैदिक धर्मातील दोषांना पर्याय दिला. महावीरांनी सांगितलेला संयम, साधेपणा, अहिंसा व सत्याचा मार्ग आजही समाजासाठी उपयुक्त आहे. त्यामुळे जैन धर्म केवळ प्राचीन काळातच नव्हे तर आजही लोकांना नैतिकतेचा व अध्यात्माचा मार्ग दाखवतो. 2. महावीरांची शिकवण किंवा जैन तत्त्वज्ञान. भारतीय इतिहासात महावीर स्वामींचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. ते जैन धर्मातील 24वे तीर्थंकर होते. इ.स. पूर्व 6व्या शतकात समाजात अंधश्रद्धा, कर्मकांड, यज्ञयाग, पशुबळी, जातिभेद यांचा मोठा पगडा होता. सामान्य माणसासाठी अध्यात्माचा मार्ग कठीण झाला होता. अशा परिस्थितीत महावीर स्वामींनी सोपा, स्पष्ट आणि आचारप्रधान मार्ग लोकांसमोर मांडला. त्यांच्या शिकवणीमुळे जैन धर्माचा विकास झाला आणि तो जनतेत लोकप्रिय झाला. महावीरांची शिकवण. महावीर स्वामींनी आत्मशुद्धी व मुक्तीसाठी काही मूलभूत तत्त्वे मांडली. त्यांची शिकवण खालीलप्रमाणे आहे. 1. पंचमहाव्रत. महावीरांनी लोकांना 5 व्रतांचे पालन करण्याची शिकवण दिली. ती अशी: अहिंसा, कोणत्याही सजीवाला दुखवू नये, मारणे, जखमी करणे, इजा पोहोचवणे हे सर्व अहिंसेच्या विरुद्ध आहे. त्यामुळे अहिंसा परमो धर्म हा त्यांचा सर्वोच्च उपदेश होता. सत्य, खोटे बोलू नये, बोलण्यात प्रामाणिकपणा असावा. असते, दुसऱ्याची वस्तू परवानगीशिवाय घेऊ नये, चोरी टाळावी, अपरिग्रह, भौतिक वस्तूंचा लोभ ठेवू नये, कमी साधनात समाधानी राहावे, ब्रह्मचर्य, इंद्रिय संयम व शील पाळावे. 2. अनेकांतवाद. महावीरांनी सांगितले की सत्य हे एकांगी नसते. त्याला अनेक पैलू असतात. एका वस्तूला विविध कोनातून पाहता वेगवेगळी रूपे दिसतात. त्यामुळे इतरांचे मतही योग्य असू शकते. ही सहिष्णुतेची शिकवण होती. 3. संवादवाद. संवादवाद म्हणजे कोणत्याही गोष्टीकडे विविध दृष्टिकोनातून पाहणे. कोणत्याही गोष्टीबद्दल अमुकच खरे आहे असे ठाम न म्हणता असेही असू शकते असा दृष्टिकोन ठेवणे. यामुळे वाद, संघर्ष कमी होतात. 4. कर्मसिद्धांत. महावीरांच्या तत्त्वज्ञानात कर्माला विशेष महत्त्व आहे. प्रत्येक जीव आपल्या कर्मामुळेच सुख दुःख भोगतो. चांगले कर्म केल्यास चांगला जन्म मिळतो, वाईट कर्म केल्यास दुःखदायी जन्म मिळतो. आत्म्याला मुक्तीसाठी कर्मबंधनातून सुटका करून घ्यावी लागते. 5. ईश्वराविषयी विचार. महावीरांनी सृष्टीकर्ता ईश्वर मानला नाही. विश्व अनादी अनंत आहे असे त्यांनी सांगितले. आत्मा स्वतःच्या प्रयत्नांनी मुक्ती मिळवतो. बाहेरून कोणी देव मदत करीत नाही. त्यामुळे जैन धर्म आचारप्रधान आणि कर्मप्रधान आहे. 6. आत्मा आणि मोक्ष. प्रत्येक सजीवात आत्मा आहे. हा आत्मा शुद्ध, अनंत ज्ञानाने संपन्न आहे. पण कर्मबंधनामुळे त्याला पुनर्जन्म भोगावे लागतात. अहिंसा, संयम, व्रत, तपश्चर्या यांच्या आचरणातून आत्म्याचे शुद्धीकरण होते आणि शेवटी आत्मा मोक्ष प्राप्त करतो. मोक्ष म्हणजे जन्ममरणाच्या चक्रातून मुक्ती. जैन तत्त्वज्ञान. महावीरांची शिकवण म्हणजेच जैन तत्त्वज्ञान होय. त्यातील मुख्य संकल्पना अशा आहेत: जीव व अजीव, संपूर्ण विश्व जीव, आत्मा आणि अजीव पदार्थ यांपासून बनलेले आहे. पंचमहाव्रत, आचारधर्माचा पाया. अनेकांतवाद व संवादवाद, सहिष्णुता आणि विवेक. कर्मसिद्धांत, आत्म्याचे बंधन आणि मुक्ती. अहिंसा, सर्वोच्च मूल्य. महावीरांच्या शिकवणीचा समाजावर परिणाम. महावीरांनी सांगितलेली शिकवण समाजासाठी अत्यंत उपयुक्त ठरली. लोकांमध्ये दया, करुणा, सहिष्णुता यांचा विकास झाला. अंधश्रद्धा, कर्मकांड,
पशुबळी यांना आळा बसला. सत्य, प्रामाणिकपणा, संयम या मूल्यांना महत्त्व मिळाले. व्यापार, उद्योगधंद्यात जैन तत्त्वज्ञानामुळे नैतिकतेला महत्त्व आले. निष्कर्ष, महावीर स्वामींची शिकवण ही केवळ जैन धर्मापुरती मर्यादित नाही तर संपूर्ण मानवजातीसाठी प्रेरणादायी आहे. अहिंसा, सत्य, अपरिग्रह, संयम या मूल्यांमुळे मानवी जीवन शुद्ध, साधे व नैतिक होते. त्यांच्या तत्त्वज्ञानामुळेच जैन धर्म जनतेच्या जीवनात खोलवर रुजला आणि आजही त्याचे महत्त्व कायम आहे. 3. जैन धर्मातील तत्त्वे व सृष्टिकर्ता ईश्वर. दीर्घ उत्तर. 500 अधिक शब्द. भारतीय धर्मपरंपरेत जैन धर्माला एक वेगळे स्थान आहे. बहुतेक धर्मांमध्ये ईश्वराला सृष्टिकर्ता मानले जाते, परंतु जैन धर्माची धारणा यापेक्षा भिन्न आहे. जैन तत्त्वज्ञानानुसार हे विश्व अनादि व अनंत आहे. त्याला सुरुवात नाही आणि शेवट नाही. या विश्वाची निर्मिती कोणत्याही ईश्वराने केलेली नाही. प्रत्येक जीव आपापल्या कर्मामुळे संसारात अडकलेला असतो. जैन धर्मात या विश्वाचे, जीवनाचे आणि मोक्षाचे स्पष्टीकरण अत्यंत तात्विक व आचारप्रधान पद्धतीने करण्यात आले आहे. जैन धर्मातील मूलभूत तत्त्वे. जैन तत्त्वज्ञानात काही मूलभूत संकल्पना आढळतात. त्या अशा: 1. जीव आणि अजीव. संपूर्ण विश्व 2 घटकांनी बनलेले आहे. जीव, ज्यात आत्मा आहे. सर्व सजीवांमध्ये आत्मा असतो. आत्मा शुद्ध, चैतन्य स्वरूप, अनंत ज्ञान व आनंदाने युक्त आहे. अजीव, ज्यात आत्मा नाही. उदा. पदार्थ, काळ, आकाश, धर्म, अधर्म इत्यादी. 2. कर्म सिद्धांत. जैन धर्मानुसार प्रत्येक आत्म्यावर पूर्वजन्मी व वर्तमान जन्मी केलेल्या कर्मांचा परिणाम असतो. चांगल्या कर्मामुळे पुढच्या जन्मी सुख मिळते, तर वाईट कर्मामुळे दुःख मिळते. जोपर्यंत कर्मबंधन आहे, तोपर्यंत आत्म्याला पुनर्जन्म भोगावे लागतात. 3. पंचमहाव्रत. जैन धर्मातील आचारधर्माचा पाया म्हणजे पंचमहाव्रत: अहिंसा, सत्य, अस्तेय, अपरिग्रह व ब्रह्मचर्य. साधू व साध्वी यांना ही व्रते कठोरपणे पाळावी लागतात, तर सामान्य गृहस्थांसाठी लघुव्रतांचा मार्ग आहे. 4. अनेकांतवाद. जैन धर्मानुसार सत्याला अनेक पैलू असतात. कोणतीही गोष्ट फक्त एका दृष्टिकोनातून पूर्ण समजता येत नाही. अनेक दृष्टिकोनातून ती पाहिली पाहिजे. या विचारामुळे सहिष्णुता वाढते. 5. सयादवाद. सयादवादानुसार कोणत्याही विधानात असेही असू शकते असा लवचिक दृष्टिकोन ठेवला जातो. यामुळे वादविवाद कमी होतात व इतरांचे मत समजून घेण्याची वृत्ती वाढते. 6. मोक्ष. मोक्ष म्हणजे जन्ममरणाच्या चक्रातून मुक्ती. अहिंसा, संयम, तपश्चर्या यांच्या आचरणातून आत्म्याचे शुद्धीकरण होते. कर्मबंधन नाहीसे झाल्यावर आत्मा मोक्ष प्राप्त करतो. मोक्षप्राप्त आत्मा परमसुखी होतो. सृष्टिकर्ता ईश्वराविषयी जैन धर्माचा दृष्टिकोन. जैन धर्माची एक मोठी वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट म्हणजे त्यात सृष्टिकर्ता ईश्वराची संकल्पना मान्य नाही. हे विश्व अनादि व अनंत आहे. त्याच्या निर्मितीसाठी किंवा संचालनासाठी कोणत्याही सर्वशक्तिमान ईश्वराची गरज नाही. जीव व अजीव यांच्या नैसर्गिक परस्परक्रियेने सृष्टी घडते. प्रत्येक आत्मा स्वतंत्र आहे. तो स्वतःच्या प्रयत्नांनी मुक्ती मिळवू शकतो. जैन धर्मात तीर्थंकरांना अत्यंत पूज्य स्थान आहे. पण ते सृष्टीकर्ता नाहीत, ते मार्गदर्शक आहेत. त्यांनी आत्मज्ञान प्राप्त करून इतरांना मार्ग दाखवला. या विचारांचा परिणाम ईश्वर न मानण्यामुळे जैन धर्म आचारप्रधान ठरला.
लोकांच्या दैनंदिन वर्तनाला महत्त्व दिले गेले. कर्म, संयम, अहिंसा, सत्य यांवर भर देण्यात आला. अंधश्रद्धा, यज्ञयाग, कर्मकांड यांना दूर ठेवले गेले. प्रत्येक माणूस आपल्या प्रयत्नांनी मुक्ती मिळवू शकतो हा लोकशाही सदृश विचार रुजवला गेला. निष्कर्ष: जैन धर्मातील तत्त्वज्ञान अत्यंत तर्कसंगत आणि व्यवहार्य आहे. जीव, अजीव, कर्मसिद्धांत, पंचमहाव्रत, अनेकांतवाद, सयादवाद या संकल्पनांमुळे मानवी जीवनाला नीती, संयम आणि सहिष्णुता प्राप्त होते. सृष्टीकर्ता ईश्वराला न मानता आत्म्याच्या शुद्धीकरणावर भर दिल्यामुळे जैन धर्म विशेष ठरतो. तो व्यक्तीला स्वतःच्या कर्मांनी स्वतःची मुक्ती घडवून आणण्याचा मार्ग दाखवतो. म्हणूनच जैन धर्म ही केवळ एक धार्मिक संकल्पना नसून नैतिकता, आत्मसंयम व आत्मोन्नतीचा सुंदर जीवनमार्ग आहे. 4. बौद्ध धर्माचा उदय व विकास. दीर्घ उत्तर, किमान 500 अधिक शब्द. भारतीय इतिहासात बौद्ध धर्म हा एक अत्यंत महत्त्वाचा धर्म मानला जातो. याचा उदय इ.स. पूर्व 6व्या शतकात झाला. त्या काळातील धार्मिक, सामाजिक व आर्थिक परिस्थिती या धर्माच्या जन्माला अनुकूल होती. गौतम बुद्धांनी या धर्माची स्थापना केली आणि त्यांच्या शिकवणीमुळे बौद्ध धर्म भारताबाहेरही अनेक देशांत पसरला. त्या काळातील परिस्थिती. बौद्ध धर्माचा उदय झालेला काळ म्हणजे इ.स. पूर्व 6वे शतक हा भारतीय इतिहासात मोठ्या बदलांचा काळ होता. वैदिक धर्मातील दोष. वैदिक धर्मात यज्ञयाग, कर्मकांड, पशुबळी, अंधश्रद्धा व जातिभेद यांचा मोठा प्रभाव होता. सामान्य माणसाला धर्म जड व खर्चिक वाटू लागला होता. सामाजिक असमानता, ब्राह्मणांची श्रेष्ठता, शूद्रांची हीनता व अस्पृश्यता या गोष्टींमुळे समाजात असमानता पसरली होती. आर्थिक बदल. शेती, व्यापार, धंद्यांत वाढ झाली होती. नवीन व्यापारी वर्गाला धार्मिक स्वातंत्र्य हवे होते. या परिस्थितीत लोकांना सोपा, आचारप्रधान व सर्वसमावेशक धर्म हवा होता. बौद्ध धर्माचा संस्थापक गौतम बुद्ध. गौतम बुद्ध यांचा जन्म इ.स. पूर्व 563 मध्ये लुंबिनी येथे झाला. त्यांचे मूळ नाव सिद्धार्थ होते. राजकुमार असूनही त्यांनी सांसारिक सुखांचा त्याग करून ज्ञानप्राप्तीसाठी तपश्चर्या केली. बोधगया येथे बोधिवृक्षाखाली त्यांना ज्ञानप्राप्ती झाली आणि ते बुद्ध झाले. त्यानंतर त्यांनी सारनाथ येथे धर्मचक्र प्रवर्तन केले व आपल्या उपदेशातून लोकांना दुःखनिवारणाचा मार्ग दाखवला. बुद्धांची शिकवण. बुद्धांनी सांगितलेली मुख्य तत्त्वे अशी. चत्वारी आर्य सत्ये. 4 आर्य सत्ये. 1. जग दुःखमय आहे. 2. तृष्णा ही दुःखाचे कारण आहे. 3. तृष्णेच्या नाशाने दुःखाचा नाश होतो. 4. अष्टांगिक मार्गाने दुःखनिवारण शक्य आहे. अष्टांगिक मार्ग. सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाणी, सम्यक कर्म, सम्यक आजीविका, सम्यक प्रयत्न, सम्यक स्मृती, सम्यक समाधी. मध्यम मार्ग. अति सुखभोग व अति तपश्चर्या या टाळून संतुलित जीवन. कर्म व पुनर्जन्म. माणूस आपल्या कर्मांनुसार जन्म घेतो. निर्वाण. तृष्णा, द्वेष व मोह संपल्यावर मिळणारी मुक्ती. बौद्ध धर्माचा विकास. बुद्धांच्या निधनानंतर त्यांच्या अनुयायांनी धर्माचा प्रसार सुरू ठेवला. बौद्ध धर्म लवकरच जनसामान्यांत लोकप्रिय झाला कारण तो सोपा व आचारप्रधान होता. जातिभेद, कर्मकांड, यज्ञयाग यांचा त्यात निषेध होता. उपदेश लोकभाषेत, पालीमध्ये दिले जात होते. भिक्षू संघामुळे धर्मप्रसार सुलभ झाला. सम्राट अशोक हा बौद्ध धर्माच्या विकासातील महत्त्वाचा घटक ठरला.
कलिंग युद्धानंतर त्याने बौद्ध धर्म स्वीकारला व अहिंसा, दया व करुणा या तत्त्वांचा प्रसार केला. त्याने बौद्ध धर्म परदेशात श्रीलंका, म्यानमार, थायलंड, चीन, तिबेट येथेही पोहोचवला. पुढे बौद्ध धर्म 2 प्रमुख शाखांत विभागला. थेरवाद प्राचीन व पारंपरिक शाखा, महायान अधिक उदार व लोकाभिमुख शाखा. बौद्ध धर्माचे वैशिष्ट्यपूर्ण योगदान. भारतीय समाजात करुणा, दया, समता व बंधुत्व या मूल्यांचा विकास झाला. जातिभेदाला धक्का बसला. कला, वास्तुकला, शिल्प व साहित्यावर बौद्ध धर्माचा मोठा प्रभाव पडला. भारताचा परदेशांशी सांस्कृतिक संबंध प्रस्थापित झाला. निष्कर्ष. बौद्ध धर्माचा उदय हा भारतीय समाजातील एक मोठा परिवर्तनबिंदू होता. गौतम बुद्धांनी सोपा, सर्वमान्य व आचारप्रधान धर्म दिला. त्यांच्या शिकवणीने केवळ भारतच नव्हे तर संपूर्ण आशियात समाजजीवन घडवले. आजही बौद्ध धर्मातील करुणा, अहिंसा, समता ही मूल्ये मानवजातीसाठी मार्गदर्शक आहेत. तर विद्यार्थ्यांनो, आपण या व्हिडिओत जैन व बौद्ध धर्माचा उदय, त्यांचे तत्त्वज्ञान व प्रसार, महाकाव्यांचा सांस्कृतिक प्रभाव तसेच चार्वाकादी पंथांचे विचार पाहिले. या घटकाच्या अभ्यासामुळे प्राचीन भारतीय तत्त्वज्ञान आणि समाजजीवनाची सखोल समज मिळते. पुढील घटकात आणखी महत्त्वाच्या ऐतिहासिक विषयांचा आढावा घेऊ. धन्यवाद.